भोजला येथील 52 वर्षीय इस्माने राहते घरात गळफास घेऊन केली आत्महत्या. आत्महत्येचे कारण अस्पष्ट. पुसद तालुक्यातील इसापूर धरण, इटावा वार्ड आणि आता भोजला येथे एका 52 वर्षीय इस्माने त्याचे राहते घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. आणि या घटनेमुळे भोजला परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वसंतनगर पोलीस स्टेशन मार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे काल दिनांक 16 मार्च 2026 रोजीच्या सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान भोजला येथील रहिवासी गोविंद नरसू कुंडलकर वय 52 वर्ष यांचा मृतदेह त्यांचे राहते घरातील 3 पत्राच्या खाली असलेल्या लाकडी बल्लीला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. सर्वप्रथम ही घटना मृतक गोविंद यांचा मुलगा रामेश्वर याने बघितली. मृतक गोविंद यांच्या कुटुंबियांमार्फत तात्काळ या घटनेची माहिती वसंतनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेहास अंदाजे 7 वाजताच्या सुमारास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले. पोलिसांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे मृतक गोविंद हे मजुरी करायचे, तसेच त्यांना दारूचे व्यसन सुद्धा होते. 52 वर्षीय गोविंद यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. मृतक गोविंद यांचे पश्चात 2 मुले, 1 मुलगी, पत्नी असा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा प्राथमिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशन येथील PSI आवळकर यांनी केला असून घटनेचा उर्वरित तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयसिंह ठाकूर तसेच पोलीस नाईक प्रभाकर राठोड यांच्या मार्फत सुरू आहे.